अकोला महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला। महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली। या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 अशा मतांनी पराभव झाला। भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, अजितदादा आणि शिंदेंच्या प्रत्येकी एका नगरसेवकानं भाजपला साथ दिली, तर 2 अपक्ष नगरसेवकांनीही भाजपलाच पाठिंबा दिला। यासोबत काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला, तर एमआयएमच्या नगरसेवकांनी मात्र तटस्थ भूमिका घेतली। या संपूर्ण समीकरणांमुळे बहुमत नसतानाही भाजपचा महापौर निवडून आला। अकोला महापालिकेच्या सभागृहात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला, तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहात बांगड्या फेकल्या। ऐनवेळी एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला। क्या बोला? वो दादागिरी कर रहे थे। क्या क्या दादागिरी कर रहे थे। दादागिरी कर रहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का,